मध्ये आहोत. श्री दत्त सावकार महाराज आपण गणपती बाबा गुरुमाऊली गोदारामदादा चौरे गुरुजी यांना वंदन करून मी कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. सज्जन दुर्जन पाहून दुस्तीचा हात पुढे करा, हात पुढे करा. सुसंगती सदा करो, सृजन वाक्य कार्य करो, कलंक मतीचा करो. मैत्री कुणाशी करायची, संगत कुणाची करायची, संगत करावी साधूची, वासना नसावी वादाची. गोष्ट कळेल शहाण्याला, चरण वंदावे साधू संताचे, तीर्थ घडतील काशीची. म्हणून साधू संतांचा संग होणं हे फार मोठे भाग्य आहे. इथं वर्णन आलंय, सज्जन दुर्जन पावणा दुस्तीचा हात पुढे करा. आपल्यासाठी चांगली चांगली गुणवान रत्न यांचं दर्शन होतं, भेट होते, ही देवाण घेवाण होते. जशी संगती तशी मनोगती विसरू गजाननदादा त्या रेड्याला माऊलीची संगत झाली आणि मुखामधून बाहेर पडले वेद. मुख्या प्राण्यांना सुद्धा साधू संतांची संगत झाली आणि त्यांचा उद्धार झाला. आपल्या जवळच आळे या ठिकाणी ज्यावेळी माऊली पैठणवरून निघाल्या आणि आनंदीला चालले होते, आपलाच मार्ग आहे हा जाण्याचा. आळे या ठिकाणी रेड्यानं त्या शेवटचा श्वास घेतला. त्याची सुद्धा समाधी झाली रेड्याची, कारण मुका प्राणी वेद वधायला लागला. आपण सर्व माणसं म्हणून साधू संतांनी माणसाला माणसा माणसा कधी होशील रे माणूस. मुख्य प्राणी जर वेद वागतात तर आपल्यासारखी माणसं सुद्धा नक्की उदाहरण देतील. परंतु भाग्य प्रत्येक जीवाचं वेगळं आहे. परमार्थाचा लाभ होणं आजचा आपला भाग्याचा दिवस आहे. म्हणून देवादिकांचं साधू संतांचं सहवास आहे. म्हणून हीच थोर भक्ती आवडते देवा. म्हणून शेजारी पवळा बांधतात जशी होते बाबाजी मामा इथं उदाहरण दिले सर या चरणामध्ये. दोन बैल आहेत, ढवळा आणि पवळा. म्हणजे एकाचा पांढरा रंग आहे, एकाचा पिवळा रंग आहे. वाण प्रत्येकाचा वेगळा आहे. बापू दादा माणूस दिसायला कसा आहे याला महत्व नाही, तो काळा आहे का गोरा आहे याला महत्व नाही, मात्र तो अंतरीचा त्याचा अंतरंग कसा याला मात्र फार मोठी किंमत आहे. माणूस किती वर्ष जगला हे महत्वाचं नाही, पण तो कसा जगला याला मात्र फार किंमत आहे. बक्षीस किती मिळालं याला किंमत नाही, पण ते का मिळालं याला मात्र फार किंमत आहे. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, दिसायला एक पांढरा एक पिवळा, पण एकमेकाची संगत एकमेकाला लागली. वान नाही पण गुण लागतो पद्माबांचा पंथ पारख पद्माबांचा पंथ पारख संत संघ कराट
साधू संत ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्र उभा केला, ज्या वाटेने साधू संत गेले, त्या वाटेने ते गेले ते भाग्याचे पुतळे आहेत. आणि म्हणून गजानन दादा, ही भक्तीची सेवा घडणं हे फार मोठं भाग्य आहे. आणि तुमच्यासारख्या रत्नमंडळींचे त्या वाट्याला आहे, कारण देवाची तेवढा तुमच्यावर दिव्य आशीर्वाद आहे. 8 वर्षापूर्वी या ठिकाणी जुनं असणारं मंदिर आपण सर्वांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला, नव्या रूपामध्ये ऊर्जित अवस्थेमध्ये हे स्थळ आणलं आणि दिव्य आणि भव्य असे आशीर्वाद त्या देवाचे प्राप्त झाले. उभारीला हात जगी दाखवली मात, देव बैसले शासनी आल्या याचकाची पुढे धडी. निश्चित या ठिकाणी आल्यानंतर सर्व भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारा देव अशी या ठिकाणाची ख्याती आहे. आणि म्हणून ही जी सेवा आहे, अत्यंत गोड अशी सेवा या देवाच्या गोड भक्तांकडून चालू आहे. म्हणून सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कार्य पडो. मुख्या प्राण्यांचा उद्धार झाला, माणसाचा सुद्धा संतांचा उद्धार केला आणि आपण खरोखर भाग्यवान आहोत. म्हणून एक थोडक्यात अगदी सेवा देतोय. आणि म्हणून चालू कार्यक्रमासाठी आमचे मित्र पहिलवान हरिभाऊ तुळशीराम गायखे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलं. पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. गणपत बाबांचा पंच पारख संत संग करा. जे ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी तत्वज्ञान माणसाला सांगितलं, जे तत्वज्ञान तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गाथेमध्ये संपूर्ण जगाला सांगितलं, जे तत्वज्ञान संत एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतामध्ये सांगितलं, जे तत्वज्ञान आपल्या जवळचे निळोबार आहे यांनी आपल्या अभंगवाणीमध्ये सर्व जगासाठी दिलं. आपल्या जवळचे संत ताराबाद या ठिकाणी असणारे मैभती महाराज यांनी जी भक्ताची उतरून जाण्याची पद्धत तेच गणपती बाबांनी आपल्या अभंगामध्ये सांगितलं. मी कोण, आलो कुठून, मी चाललो कुठं, मला जायचं कुठं, म्हणजे हा परमार्थ, प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही आनंदाची विधानं साध्य झाली पाहिजेत. म्हणून आज केलेला सर्व सपाट. तसेच चालू कार्यक्रमासाठी पुढे एकदा आमचे मामाश्री गजानन शेठ छावरे यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलं. पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. तसेच चालू कार्यक्रमासाठी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन भीमाजी शेठ गायखे यांचं देखील शुभास आगमन झालं आणि त्यांनी देखील चालू कार्यक्रमासाठी 151 रुपयाचं पारितोषिक दिलं. पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. म्हणून जीवाच्या उद्धारासाठी केलेला बोध 5 मिनिटं फक्त. घर सुंदर मुळ मार्गाचा सारा लटके पसर बसलेलं ईश्वर चरण मुद्दा पहिला जीवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जीवाची जी धडपड आहे ती सुखासाठी आहे. आणि आपल्याला झोपवणारा सुद्धा कोण आहे आणि महाराज झोपेतून उठवणारा सुद्धा तो आहे. तूच करता आणि करवेता शरण तुला भगवंता.
आपल्याला झोपेतून उठवणारा सुद्धा तो आहे आणि झोपवणारा सुद्धा तो आहे. सर्व काही इंद्रिय बंद राहतंय, मात्र आपला श्वास चालू आहे. श्वास देहात येतोय, श्वास देहातून जातोय आणि मग झोपेमध्ये नेमका आपला आत्मा कुठे आहे. म्हणून वागवी सिद्धा नामाचा तर ईश्वर चरण उद्धार पहिला जीवाचा. चालू कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रॉपर दगडू साळुंके गुरुजी आणि त्यांचे सासरे विद्यमान त्यांचे सासरे मल्हारी धावडे यांचं देखील शुभास आगमन झालं. पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, धन्यवाद. गुरुवर्य पोपटराव साळुंके गुरुजी यांचं कार्यक्रमाच्या निमित्त स्वागत आहे. आदरणीय मल्हारी दादा झावडे आपलं या ठिकाणी स्वागत आहे. पुन्हा जन्म नाही याचा ऐसा नामाचा महिमा वेद शिनले शास्त्र शिमा. नामाची महती, नामाशिवाय भक्ताचा जीवाचा उद्धार नाही. आपण किती कळकळीनं, किती आपुलकीनं, किती जिव्हाळ्यानं, किती विश्वासानं देवाची सेवा करतो ते मात्र फार महत्वाचं आहे. भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळेविना शक्ती बोलू नये. आपलं जे जीवन आहे ते 2 अक्षरामध्ये सामावलेलं आहे. बाळ जन्माला येतं, जन्म बहु अक्षर आहेत 2. जन्माला आल्यानंतर भक्ती अक्षर आहेत 2. आपण भक्तीमुळे मिळवितो पुण्य. हा चालला आहे, पुण्याचा सोहळा आहे. अक्षर किती आहेत संपत मामा? पुण्य अक्षर आहेत 2. हे पुण्य कसं प्राप्त होतं तर भाग्य बापूदादा अक्षर किती आहेत 2. शेवटचा जो सोहळा आहे मृत्यू, ती सुद्धा अक्षर सुद्धा आहेत 2. आणि म्हणून 2 अक्षरामध्ये सर्व जीवन कसं सामावलेलं आहे. चला. पुन्हा जन्म नाही याचा पुढे कठीण योनी फेरा 84. कल्पना फिरे घर घरा वास नाही आवरून धरा. अशा मनुष्याचा गोंधळा यश इंद्रिय मनावरा. साधूची संगत असल्यानंतर, संतांची संगत असल्यानंतर या सर्वांवर नियंत्रण होईल भाऊ. म्हणून आशा, कल्पना, वासना हे सर्व याच्यावर कंट्रोल होईल. कंट्रोल युनिट म्हणजे साधू, संत, महात्मे, महापुरुष. आपल्यापेक्षा थोडेसे दिव्य आणि भव्य ज्या ठिकाणी आपल्याला जाणीव होते अनुभवांची, ते म्हणजे साधू संत, ते म्हणजे महापुरुष. म्हणून प्रसन्न को साधनाचा ते देते नाश करून अवघ्या धर्माचा. तू अभंग ईश्वर खरा. ईश्वर निराकार निर्गुण असणारा परमात्मा, ज्याला आकार नव्हता परंतु भक्ताच्या उद्धारासाठी तो सगुणामध्ये साकार झाला. निर्गुणतेचे सगुण झाले, आले आकाराशी. आकार नव्हता परंतु आकारात यावं लागलं.
मूर्ती रूपाने यावं लागलं आणि भक्तांचा उद्धार करावा लागला. म्हणून तू अभंग ईश्वर खरा हा देह केला उत्पन्न धन्य ईश्वर सोनाराने असा दागिना घडवला. बापू दादा प्रत्येक अलंकार वेगळा आहे, वाणात वेगळा आहे, गुणात पण वेगळा आहे. प्रत्येक मूर्ती वेगळी आहे. या पृथ्वी तलावर जेवढे जेवढे जीव आहेत प्रत्येक प्राणी मात्र प्रत्येक मनुष्य वेगवेगळा आहे. आणि ही तर खरी परमेश्वराची लीला आहे. ज्याची कळा तो निराळा अनंत रूप दाखवले जाणं भक्तासी नेही उतारून. गजानन सेठ सारखे भक्त गजानन सेठच आहे, तशी मूर्ती दुसरी नाही. साळुंके गुरुजी सारखे साळुंके गुरुजीचे वाणानी पण आणि गुणानी पण. बापूदादा सारखे बापूदादाचे. पुन्हा तसं दुसरं रूप नाही, परंतु या सगळ्यांचं मिळून एकच रूप ठरले अनंत रूप, ते म्हणजे परमेश्वर. म्हणून ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पोपटराव दगडू साळुंके गुरुजी यांच्याकडून 101 रुपया, मल्हारी धावरे यांच्याकडून 101 रुपया. येणेप्रमाणे सर्व देणगीदात्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद. साऱ्या पिंडात भरला आवारात मुख्य कामगार गडी 36 दिला. आपण म्हणतो दादा वाची गंगा दारात आली, गंगा दारात आली तर आपण बी हातपाय धुवून घेतले पाहिजे. म्हणून त्याला म्हणायचं भाग्य. असं काही गोष्टी आपल्याला आपल्या कर्माने प्राप्त होतात आणि काही गोष्टी आपल्याला दैवाने सुद्धा प्राप्त होतात. असेल पूर्वीचे पुण्याई ठेवा म्हणून मिळतो हा मेवा. म्हणून साऱ्या पिंडात भरला वारा मुख्य कामगार गडी 36 दिला. धरती फुगारा 64 घाती अप्सरा मध्ये जीव रंगला खरा परब्रह्म दक्षिणेद्वारा. सर्व प्राणी निर्माण झाले, मात्र माणसाच्या वाट्याला भगवंतानी स्पेशल दिलं. संपत बाबा माणसाच्या वाट्याला जरा जागा दिलं देवानी, आणि ते आहे वाणी. आपण जे बोलतो त्याला म्हणायचं वैखरी. त्यानंतर आणखी एक आतमध्ये वाणी आहे. आपण मनामध्ये विचार करतो, फक्त ते प्रगट होत नाही. पश्यंती त्याच्या पलीकडं मध्यमा आणि आणखी अंतकरणापासून जी वाणी प्रगट होती तिला म्हणतात परा. आणि म्हणून आपण म्हणतो बघा हरिभक्त परायण भगवंताची वाणी. त्याच्याही पलीकडं अनुर्वाचा अशी वाणी आहे. परंतु ज्यावेळी ही भाषा तयार झाली, मनुष्याच्या वाट्याला ही वाचा आली, त्यावेळी ध्वनी बाहेर पडला. पहिला ध्वनी होता ओम. लहान बाळ जरी जन्माला आलं दादा तरी ते आधी म्हणते, मग ओ म्हणते, मग म म्हणते, ओम ओम ओम. म्हणून मूळ ध्वनी आणि तिथून सगळं जग आहे, तिथून सगळं उत्पत्ती आहे. आकार उकार मकार अर्धी मात्रा आणि वर बिंदू आहे. तो बिंदू म्हणजे विश्वाचा बाप आहे. त्याच्यापासून ती विश्वाची जननी आहे. आणि मग खाली जग सगळं साकारलंय. ब्रह्मा विष्णू महेश सर्व विश्वाची उत्पत्ती. असं देवाने अवतार धरले. ज्यावेळी धर्मावर ग्लानी आली, संकट आलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्याच्यावेळी धर्मावर संकट आलं त्यावेळी देवाला
अवतार घ्यावा लागला आणि भक्तांचा उद्धार करावा लागला. 10 अवतार मुख्य झाले, आणखी सुद्धा 24 अवतार झाले आणि म्हणून बिरोबा महाराजांसारखे हे अवतार असो. आणि म्हणून ही सेवा ही भक्ती महत्वाची आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. चला 64 जाती अप्सरा मध्ये जीव रंगला खरा परब्रह्म दशमे द्वारात निकट मार्ग त्रिकूटाचा उन्मुनीवर जन्म जळके वंदावे गुरुचे पायी. परमार्थ हा जो लाभ होण्यासाठी साधू संतांची सेवा मात्र फार महत्वाची आहे. जात असताना फक्त एक छोटासा शेवटचा एक प्रसंग सांगतो आणि माझ्या सेवेला मी पूर्णविराम देणार आहे. साधू संतांची सेवा कोणी केली? साधू संतांची सेवा केली गंगा यमुना सरस्वतीनं. साधू संतांची सेवा केली ऋषी मुनींना. साधू संतांची केली सेवा सर्व भक्त परिवारानं. म्हणून त्यांचा उद्धार झाला. संत भाऊसाहेब महाराज असतील, पण जवळ आपल्या मातीनं परमार्थ क्षेत्राला किती विभूती दिल्या. दत्त सावकार महाराज असतील, संत मैपती महाराज असतील, संत निळोबाराय असतील, ज्ञानेश्वरी लिहिली ती आपल्याच मातीमध्ये वापरला. नेवास्याला पैस खामाय माऊलींनी ज्ञानेश्वरी कथन केली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीला खूप त्रास दिला समाजाने. अभंग बुडवण्याचा प्रयत्न झाला. आज लाखोनी अभंग महाराजांचे मुखोद्गत आहे. आगळे वेगळी वरदान असणारी माणसं या जगामध्ये आहेत, ज्यांची संपूर्ण गाथा पाठ आहे, ज्यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. श्रीगोंद्याला शेख मोहम्मद महाराज होऊन गेले. ग्रंथ लिहिलाय सोळंकी गुरुजी योग संग्राम. एका मुस्लिम समाजामधली व्यक्ती योगाभ्यासावर आधारित, संपूर्ण ज्ञानेश्वरीवर आधारित, महाभारतावर, सर्व या गीतेवर आधारित पुंडी वाहिरा आहे त्यांचं गाव आणि श्रीगोंदा ही त्यांची तपोभूमी. माणूस कोणत्या जाती धर्मामध्ये जन्माला आला यापेक्षा त्यांनी जन्माला येऊन कोणत्या भक्ती मार्गाने कसं भक्ती विजय मिळवला, म्हणजे कसं पुण्य कमावलं हे मात्र फार महत्वाचं. कसा त्या जीवाचा उद्धार झाला. संत चोखा महाराज पंढरपूरला नांदे पायरी शेजारी त्या महाराजांची जागा आहे. अंतरीचा भाव किती महत्वाचा आहे की संतांना चोखा महाराज म्हटले, नदी डोंगी परिचरण वे डोंगा, नदी वाकडी तिकडी मामा पण पाणी मात्र नदीतलं निर्मळ आहे. कमाल डोंगी परितीर्ण वे डोंगा, धनुष्य वाकडा तिकडा आहे मात्र त्यातला बाण मात्र सरळ आहे. चोखा डोंगा परिभाव नवे डोंगा, चोखा दिसायला कसा आहे पण त्याच्यामधला भाव अभिर गुलाल उदळीत रंग, नाथा जरीनाचे माझा सखा पांडुरंग, उंबर ठासी कैसे शिवू आम्ही जाती हिन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लिन. म्हणून पांडुरंगाजवळचा अर्थभाव त्यांचा होता. जागा मिळाली नामदेव पायरी जवळ, देवाच्या पायरीला पायाला जागा मिळाली. कसा भावाने बघते असं बघा. असो वंदावे गुरुचे पायी आत्मज्ञान वाचुनी ओळख होणार.
भांडवल इतर दृष्टीनं पावे दृश्य दृश्य गेलेला बोलावे दर्शन रूपी हे राये असा मार्ग सतगुरूचा येणे जाणे खुंटले प्रेम वस्तात म्हणे भीमराज ते गुरु वाचून कोणा सातले गुरुचा प्रसंगाने सावताळा कवी कथा व गणपतीचा रणसंग्रामी गेले बाण आणि म्हणून जात असताना कार्यक्रम समारोपावर आहे कळसावरती आहे जीवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा विडू गेला गगनावरी या कार्याचा वैभव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे वासुदेच्या भूमीचं नाव हे भक्ती मार्गाने सगळीकडे कीर्तिरूपाने आहे हा सोहळा असाच वृद्धिंगत होत जावं श्री गुरुबा महाराजांचे संत भाऊसाहेब महाराजांचे आशीर्वाद सर्व भक्तांना मिळून आणि जीवन भूतार्थ हो या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी शेवटचे चरणाचा एक छोटा अभंग घेत आहे आपल्या सर्व भक्तांवर प्रेम ठेवावं देवाने हीच मागणी या निमित्तानं अविनाश पवित्र भूमी हो भूमी भूमी हो भूमी त्याच्या विठ्ठल उभा स्वामी अविनाश पवित्र भूमी शेवटची अमरनाथची ओढ राहिलेली आहे पुन्हा एकदा या ठिकाणचे सर्व संयोजक आयोजक ही सर्व उत्सव कमिटी सर्व ग्रामस्थ वासुंदे आपण आमच्यावर विशेष प्रेम करून तिसऱ्यांदा आम्हाला आपल्या सर्वांच्या सेवेची गुरुबा महाराजांच्या सेवेची संधी दिली त्याबद्दल आम्ही ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी ही जी आमची अविनाश पालकपूर मंडळाची जी गाणी पार्टी आहे आमच्या टीम मध्ये सर्व आपली वासुंद्याची रत्न आहेत त्यामध्ये आमचे गुरुबंधू शाहीर शांताराम किनकर साहेब आत्ताच वडगाव सावताळ या ठिकाणी जो सावताळ बाबांचा उत्सव झाला त्या उत्सवामध्ये साहेबांचा मोठा गौरव त्या उत्सव समितीने केला हे सर्व तुमचं सर्वांचं प्रेम आहे साधू संतांचे आशीर्वाद तुमच्यासारख्या सर्व जिव्हाळ्याच्या मंडळींचा हा सर्व प्रेमाचा जिव्हाळा आणि म्हणून ती फार मोठी ऊर्जा आमच्या सर्व टीमला आहे या विशेषतः 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करीत असताना या टीमनं कोकणापासून तर अगदी नागपूरपर्यंत आणि पंढरपूर मंगळवेढ्यापासून तर फार इकडे धुळ्यापर्यंत नगर जिल्हे पुणे जिल्ह्यातील अगदी सर्व
फलटण असेल, सावंतवाडी असेल, गगनबावडा असेल, राधानगरी असेल, चौवडी असेल, चिपळूण असेल, कोल्हापूर असेल, पनवेल असेल, इकडं आळंदी असेल, देहू असेल, पंढरपूर असेल, चाळीसगाव असेल, श्रीरामपूर असेल आणि आपला पारनेर तालुका, शिरूर तालुका, खेड तालुका, आंबेगाव तालुका, नगर तालुका, कर्जत तालुका, सुनावणे तालुका, शिरूर तालुका या सर्व ठिकाणी शिवची संधी आपल्या सर्वांच्या जीवनामुळे आली। दुसरा एक रत्न संगीत रत्न भाऊसाहेब महाराज अंधारे हे याच वासुंदेचे जावई आहेत। यावर्षी त्यांनी सेवा केलेली आहे म्हणून या सर्व मंडळींना धन्यवाद। आणि दादा गणपत आठवणी म्हणे देवा हो देवा, देवा हो देवा, प्रेम भक्तावरती देवा, या ठिकाणी जे वादन करीत आहेत ते बाळासाहेब धरम हे आश्रम शाळेवर शिक्षक आहेत। सुंदर ढोलकी वादन आणि गायन आहे। विशाल पंटी भांड हे धोत्रे बुद्रुक मधले आहेत। आपले भांडसर या ठिकाणी सर्व्हिसला होते बघा वासुंद्याला, त्यांचे नातू आहेत ते। पाठीमागे तिखोलवरून आमचे ज्येष्ठ गुरुमंत सुभाष भाऊ गावरे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांनी मुलाची साथ दिली, धन्यवाद। ते स्वतः कवी आहेत, गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने त्यांचं सुद्धा त्यांची रचना ग्रंथामध्ये समाविष्ट आहे। अत्यंत मानाचं पान आहे। संपतराव रोडे हे सुद्धा गुरुमाऊलीची साथ देतात आणि म्हणून पुन्हा एकदा सेवेची संधी दिल्याबद्दल धन्यवाद। आदरणीय गजानन दादा, तुम्ही कधी हात मारा, आम्ही आमची हक्काची माणसं आहोत, कधी हात मारा आमची वेळ तयार आहे। म्हणून आपल्याला सुद्धा उदंडाचे आशीर्वाद या देवाचे मिळालेले आहेत, यापुढे मिळत राहतील आणि परमार्थाचा खरा आनंद आपण घेत आहात। जसं फुलावर फुलपाखरू बसतं आणि त्या फुलामधला रस पिऊन घेतं, तसा वासुदेव परिवाराचा हा परमार्थ उच्च कोटीचा आहे। आपल्या कार्याला पुन्हा धन्यवाद देऊन या ठिकाणी पूर्णमान घेत आहे। अविनाश पवित्र भूमी भूमी